फुलं अनेक प्रकारचे असतात, फुलझाडं अनेक प्रकारचे असतात, पण सर्वच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत ना, नाही का? अनेक प्रकारची फुलझाडं जरी असली आणि अनेक प्रकारची फुलं जरी असली तरी सर्वच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत. तसं फळझाडं सुद्धा अनेक आहेत बरं का. सर्वच फळं देवाला आवडती नाहीत, सर्वच फळं देवापर्यंत पोहोचत नाहीत, जात नाहीत. तसं आज जर पाहायला गेलं तर कितीतरी माणसं आहेत ना, कमी माणसं आहेत का? गणित नाही करू शकत, मोजू शकत नाही, एवढी माणसं आहेत, नाही का बाबा? सगळीच माणसं देवाच्या चरणी आहेत का? देवाला भजतात का? देवाचं पूजन करतात का? नाही ना. पण फरक काय माहितीये का माऊली? फुलं अनेक प्रकारचे असतात, अनेक फुलं असतात बरं का. जे जिथं पोहोचलं गेलं ना त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातंय बरं का, त्या पद्धतीने त्याला किंमत प्राप्त होत असते. अलग लक्षात. गजऱ्यामध्ये गेलेल्या फुलाला काही वेळच बघितलं जातंय. एकदा कोमेजलं की डोक्यात असलेलं फुल पायाखाली कधी येते पत्ता लागत नाही बरं का. ज्या वेळेला केसांमध्ये असतंय ना, डोक्यामध्ये असतंय ना, त्या वेळेला डोक्याला लावल्यानंतर, केसाला लावल्यानंतर ते अगदी बघत असतात नाही का, त्याचा सुगंध घेत असतात. पण काही कालांतराने जेव्हा ते कोमेजलं जातंय ना, तेव्हा डोक्याला असलेलं फुल पायाखाली कधी येते पत्ता लागत नाही. मैताच्या वेळी सुद्धा अंतिम संस्कारासाठी फुलं वाहिली जातात, हार वाहिले जातात बरं का. त्यावेळी सुद्धा जे खाली पडतात ना, ती अनेक जण तुडवत जात असतात त्या फुलांना, अनेक जण तुडवत असतात. जी देवाच्या चरणी गेली ना, जी देवासाठी हारामध्ये गेली, ती देवाच्या चरणी गेली फुलं बरं का, त्या फुलांकडे देवाला नमस्कार करता करता त्या फुलांना सुद्धा नमस्कार घडला जातोय. काय? देवाला नमस्कार करता करता देवाच्या मूर्तीवर जे फुल गेलं, जे हार गेला, देवाच्या मूर्तीला नमस्कार करता करता, देवाला नमस्कार करता करता त्या फुलांनाही नमस्कार होतो की नाही? त्यांनाही नमस्कार होतो बरं का. तशी फळं सुद्धा अनेक आहेत, अनेक फळझाडं आहेत, अनेक फळं आहेत. सर्वच फळं देवाच्या चरणी जात नाहीत. काही फळं कोणाकोणाच्या हाताला लागतात, काही फळं कुठे कुठे जातात, काही फळं कुठे कुठे राहतात. काहींची तर माऊली अशी अवस्था आहे ना, कुजवली जातात काही फळं नाही. किती कुजवली जातात? किडे पडेपर्यंत कुजवली जातात आणि मग त्याची बनवली जाते. एकदा त्याची बनवली की समजाचा तिचा संग ज्याला झाला त्याचा घर उद्ध्वस्त झाला, बर्बाद झाला, आयुष्य बर्बाद झालं, घर बर्बाद झालं, देह बर्बाद झाला, तो माणूस बर्बाद झाला असं म्हणायला हरकत नाही. पण जी फळं देवाच्या चरणी जातात ना माऊली, ती फळं पूजनीय होतात. प्रसाद म्हणून दिला जातो, प्रसाद म्हणून दिला जातो बरं का. प्रसाद दिला जातो ना, देवाच्या चरणी गेलेली फुलं प्रसाद म्हणून त्या ठिकाणी दिलं जात आहे. अलग लक्षात. तेवढं कशाला, आपण कुठेतरी तीर्थक्षेत्री गेलो, समजा आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो नाही का, देऊला गेलो, आपण कुठे तीर्थक्षेत्री गेल्यानंतर माऊली तिकडनं येताना प्रसाद आणतोय की नाही? त्या प्रसादामध्ये बाकीच्या गोष्टी तुम्ही काही घेत असाल त्या घेत असाल, पण महत्वाची एक वस्तू असते. पेढे किती पण असू द्यात, साखरपुटाणे किती पण असू द्यात नसू द्यात, ते काही असेल नसेल, पण महत्वाची एक वस्तू असते त्याच्यामध्ये. काय बरं? लाया. लाह्या असतात की नाही? आता त्याच लाह्या आपण ज्या वेळेला स्टेशनला पाहतोय, रेल्वे स्टेशनला असतात ना, भेळ झाली जाते त्याची. भेळ कोणाकोणाशी संपर्क येतो बरं? मिरचीशी संपर्क येतोय. ती मिरची झोमल्यानंतर पण मीठ मारला जातोय, त्या मिठाच्या वेदना झाल्यानंतर पण लिंबू पिळला जातो, आणि त्यातही नाही होत तर ते वरती खालती केलं जातंय, हलवले जातंय ते बरं का. त्या स्टेशनला आम्ही भेळ खाता खाता कितीतरी लाह्या खाली पडतात, कितीतरी खाली पडतात लाह्या. लहान मुलं असेल आणि उचलत असेल तर त्याला एक फटका दिला जातो, उचलायचं नाही, खाली पडलेलं घाण झालंय ते
बरोबर आहे की नाही? खाली पडले ते घाण झालंय ते उचलायचं नाही. पण तो जर आम्ही आळंदीशी पंढरपूरशी देऊशी आणलेला जर प्रसाद असेल ना माऊली, आणि त्या लहान मुलाच्या हातून जर एक लाही जरी खाली पडली तरी आम्ही स्वतः उचलून खात असतो. का? तो प्रसाद आहे, तो प्रसाद आहे. बरं का? आता आमची भेळ करायची, भगवंताने देह दिलेला आहे आपल्याला, नरदेह दिलाय की नाही, ही लाहीच समजा ना, ही लाहीच समजा ना. आता याची भेळ करायची की प्रसाद करायचा हे कोणावर अवलंबून आहे माऊली? आपल्या सर्वांवर अवलंबून आहे, नाही का? भेळ करायची की प्रसाद करायचा हे आपल्या सर्वांवर, आपल्या स्वतःवर अवलंबून आहे माऊली, आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. बरं का? आणि म्हणून ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे टिटवाळा मांडा गाव आणि मांडा गावातील हे मढवी परिवार, मढवी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी जनाबाई राजाराम मढवी आईसाहेबांना सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात श्री प्रमोद राजाराम मढवी, श्री ज्ञानेश्वर राजाराम मढवी, श्री संदीप राजाराम मढवी, आमच्या ताईसाहेब रंजना ज्ञानेश्वर पाटील, त्याचप्रमाणे दुसऱ्या ताईसाहेब पुष्पा सुनील नाईक, संपूर्ण हा मढवी परिवार, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. बरं का? या ठिकाणी आईसाहेबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं ही सेवा करण्याचा योग आला. याच परिवारातील आमच्या रंजनाताई आणि त्यांची ननद, का आमच्या आई ननदच ना, आईने संपर्क केला. आमचे सदाशिव बाबा पाटील त्यांनी संपर्क केला. आणि मला तरी वाटतंय की ज्या दिवशी आईसाहेबांचं देहावसन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच संपर्क केल्यामुळे या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आला. कारण मागे ज्या वेळेला आईचा भाऊ अर्थात आमचे ज्ञानेश्वर दादा अर्थात रंजनाताईंचे मिस्टर आपले वडवली मधले, त्यावेळेला त्यांचं देहावसन झालं. त्यावेळेला तिथे एक कार्यक्रम माझा झाला होता. बाजूला आता जवळजवळ 3-4 कार्यक्रम झाले त्याच गावामध्ये. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या दिवशी अशी काही दुःखद घटना होते त्याच दिवशी जर संपर्क झाला तर कार्यक्रम मिळतो, तर सेवा करता येते. बाबांनी संपर्क केल्यानंतर मला तरी वाटतंय 15 मिनिटातच मला फोन आला. आमच्या नडगाव गावामध्ये एक त्याच दिवशी देहावसन झालेलं बाबांचं, आणि उत्तर कार्य त्यांचे आजच आहेत आणि आजच्या उत्तर कार्यांच्यासाठी मला त्यांचा फोन आला. पण बाबांनी आधी संपर्क केल्यामुळे या ठिकाणी ही सेवा घडते आणि सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन होत आहे. बरं का? आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे जगल्या वागल्या. जेवढं चांगलं जगता वागता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न आईसाहेबांनी केला. बरं का? जेवढं चांगलं राहता येईल, जेवढं चांगलं जगता वागता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न या ठिकाणी आईसाहेबांनी केला. माणसाचा देहच यासाठी भगवंताने दिलेला आहे की जेवढं तुम्हाला चांगलं जगता येईल, चांगलं वागता येईल तेवढा प्रत्येकाने स्वतःहून प्रयत्न करायचा आहे. बरं का माऊली? वाईट कर्म करायला काही विशेष असा प्रयत्न करावा लागत नाही. एखाद्या ठिकाणी मनाविरुद्ध झालं की पटकन तोंडातून शिवी यायला काही ठरवावं लागतंय का? न ठरवता पटकन येऊन जाते. भांडण झाल्यानंतर काही महिलांना थांबवाव्या लागतात, सांगावं लागतंय बस झालं आता, दम लागला ना तुला, तरी ती बोलते नाही नाही आज मी पुरास करते. म्हणजे बऱ्याच दिवसाचा साठवलेला आहे त्या पुरास करते मी आज. आपलंही तसंच आहे, नाही का? वाईट कर्म करायला माणसाला असं काही ठरवावं लागत नाही किंवा विशेष प्रयत्न करावे लागत नाही. पण माऊली, त्या ठिकाणी चांगली कर्म करण्यासाठी आम्हाला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो, स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. अतिशय सुरुवातीची परीक्षा, सुरुवातीची अवस्था त्यांची अशी होती, सुरुवातीचं आयुष्य, सुरुवातीचा जीवनाचा प्रवास त्यांचा असा होता की अतिशय खडसर होता.
खडतर प्रवास होता, बरं का. आता एक सांगायचं म्हटल्यानंतर बघा, बऱ्याचशा महिलांना आयती चूल मिळालेली त्या चुलीत जाल करता येत नाही. फुंकर मारतात मारतात डोळे लाल झाले की मग सासू असेल सासूला, आई असेल आईला सांगतात, आता तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, मला जाल करून दे तेव्हा मी स्वयंपाक करेन, तेव्हा मी भाकरी टाकेन. काय केलं तिथं, किती प्रयत्न केले पण जाल काही होत नाही, बरं का. आम्हाला आयत्या चुळी मिळून जाळ करता येत नाही, तिथे अग्नी प्रज्वलित करता येत नाही, बरं का. आईने मातीच्या चुली सुंदररित्या बनवायचं काम त्या वेळेला केलं. चुली बनवायची ना आई, बरोबर की नाही. मस्त की अगदी चुली बनवायच्या आणि मग त्या विकायच्या, त्याच्यातून काय जे काही पैसे येतील त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा, आपल्या पोराबालांना सांभाळायचं, बरं का. कुठल्याच धंद्याची अशी लाज बाळगली नाही आईने. जर 2 पैसे कमवायचे, 2 पैसे जर मिळवायचे आहेत ना, तर लोकल मध्ये जाऊन त्या ठिकाणी काकड्या विकणं, बरं का. त्याच्यानंतर अजून त्या ठिकाणी शेंगा विकणं, अशा प्रकारचं काम आईने केलं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते शेंगा काकड्या विकण्याचं काम केलं आईने, बरं का. म्हणजे मुलांचा उदरनिर्वाह करायचा, मुलांना सांभाळ करायचा, मुलांचा हा संसार सांभाळायचा एक जबाबदारी आई साहेबांवर होती. आणि त्यामुळे कोणताही व्यवसाय करायला किंवा कोणताही हे काम करायला आई साहेबांनी मागे पुढे बघितलं नाही. म्हणजे स्वतःच्या शेतीमध्ये काम करून, स्वतःची शेती लावून आणि इतरांच्या शेतीमध्ये सुद्धा काम आई साहेबांनी केलंय त्या वेळेला, बरं का. इतरांच्या शेतीमध्ये सुद्धा जाऊन त्या ठिकाणी 4 पैसे कसे मिळतील, 4 पैसे कसे येतील यासाठी आई साहेबांनी प्रयत्न केला. आणि इतरांच्या शेतात सुद्धा त्यावेळेला काम करायचं काम आईने केलेलं आहे, बरं का. फक्त घाम गाळला, कष्ट केला, मेहनत केली आई साहेबांनी. वाईट विचाराला स्पर्श केला नाही आणि वाईट विचाराने आईला स्पर्श केला नाही. खूप मेहनत केली, खूप मेहनत केली आई साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये, बरं का. आणि त्या ठिकाणी कार्य करत असताना एक प्रकारे अनुभवी डॉक्टर ज्याला आपण म्हणतो, अनुभवी डॉक्टर नाही का. आता ताईसाहेब तसं जर पाहायला गेलं तर जवळजवळ दवाखान्यात ज्या महिलेची तपासणी चालू असेल, बरं का, आपल्या अनुभवाप्रमाणे अधिक करून अनेक महिलांची दवाखान्यामध्ये तपासणी चालू असते. गरोदरपणामध्ये 90% महिलांची शस्त्रक्रियाच होते, सिझर त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की 90% जवळजवळ. पण त्यावेळेला आईसाहेबांनी स्विनीचं काम केलं आणि जेणेकरून मूलही कसं सुखरूप जन्माला येईल आणि आईही कशा प्रकारे सुखरूप राहील याचा प्रयत्न आईसाहेबांनी मनापासून केला. आणि ती सेवा करण्याचं काम आईसाहेबांनी केलं त्यावेळेला, बरं का. ती सेवा करण्याचं काम आईसाहेबांनी केलं, बरोबर आहे ना. एकदा अशाच कुठल्या तरी एका पेशंटला पाहिला, दवाखान्यामध्ये आई गेल्या आणि त्या ठिकाणी डॉक्टरांची धावपळ चालू होती. का तर ते बाळ आडवं होतं वाटतंय काहीतरी, आणि आडवं असल्यामुळे आईलाही धोका होता आणि बाळालाही धोका होता. त्यामुळे ते डॉक्टरांची ती धावपळ बघितली आईसाहेबांनी आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त त्या ठिकाणी आईसाहेबांनी फक्त पाहण्याचं काम केलं आणि तपासणी करण्याचं काम केलं. आणि आईसाहेबांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी ती आईही सुखरूप आणि बाळही सुखरूप जन्माला आलं. म्हणजे ह्या माणसांचा जर आम्ही विचार केला तर कदाचित पुस्तकं कमी वाचली असतील, बरोबर की नाही. पण अनुभवाचं ज्ञान एवढं होतं की त्या ठिकाणी ते डॉक्टर सांगायला लागले की तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये राहा, कामाला राहा, कारण तुमची आम्हाला गरज आहे तुमची आम्हाला, बरं का. अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करायचं काम आईसाहेबांनी केलं. विशेष म्हणजे आता लग्नाच्या वेळेला आम्हाला नाचणारे भरपूर भेटतात, बरं का. किती पहाटेचे 3-4 वाजले तरी थांबत नाहीत. नाही, 1 वाजताचं लग्न आहे, जरी त्या गावामध्ये 1:30 वाजता नवरदेव गेला तरी भर उन्हामध्ये लोक नाचत असतात. त्या करवल्या पण बोलतात नाही आम्हाला या गावात नाचायचंच आहे. अरे पण तुम्ही रात्री तिकडे नाचल्या ना, ह्या गावात कुठे नाचलोय, नवरीच्या गावात कुठे नाचलोय. करवले पण तेच म्हणतात, वऱ्हाडी मंडळी तेच म्हणतात, नाचणारे बरेच भेटतात पण धवलाईन भेटत नाहीत. मोजक्याच ना.
मला तरी वाटतंय ते धवलाईनचं काम सुद्धा आपल्या आईसाहेबांनी केलेलं आहे बरं का. लग्नामध्ये एक मस्त की, आणि ते जुनी गाणी ना अगदी मस्त होती बघा, ऐकण्यासारखी होती. त्याच्यामध्ये रामायण महाभारत उभा करायच्या त्या बरं का. रामायण महाभारत सांगायच्या. पूर्वीची जी धवलाई होत्या ना, ज्या गाणी होती ना, आता सारखं नाही काय बांधावं लावला लसूण ना, या ना त्या ना, असं काही नाही. आता काय काय आहे ना, नाही काही तर शेतात लसूण पिकत नाही, तर यांचं बांधावर लसूण पिकतो. त्यावेळची गाणी बघा कशी होती ती. दशरथानी पुण्य केले बाय कोटोन कोटी, म्हणून राम जन्मले पोटी. बरं का. आता मी काय सगळंच म्हणून दाखवत नाही, पण ऐकणारा सुद्धा ऐकतच राहील अशा प्रकारच्या त्या गाणी असायची, ती धवलाई असायची. ते काम सुद्धा आईसाहेबांनी या ठिकाणी केलं बरं का. उत्कृष्ट प्रकारच्या आचारी होत्या. आणि खर तर त्या माणसांच्या, आता ही जी वृद्ध माणसं बसल्यात ना, यांच्या हाताला चवच वेगळी. काय म्हातारी माणसं जी आहेत ना, त्यांच्या हाताला चवच वेगळी. तुमच्या टायमाला काय होतं बरं, तुम्ही ज्या वेळेला तरुण होते, ज्या वेळेला घरामध्ये संसार तुमच्या हातामध्ये होता, घरातली सगळी जबाबदारी तुमच्या हातामध्ये होती, कुठले मसाले होते तुमच्या घरामध्ये त्यावेळेला? मीठ, मसाला, हळद आणि तेल वेळेला भेटलं की तो माणूस श्रीमंत. खरंय की खोटं आहे? आणि तेवढंच वापरून पण अशी काय चव असायची की घरातले सगळे जेवण तृप्त व्हायचे. आता मसाल्यांच्यातच फ्रीज भरलेला असतो. खरं की खोटं आहे? किती प्रकारचे मसाले, किती प्रकारचे मसाले. बरं, ती विचार करते की मी कुठले कुठले मसाले टाकते, तरी आई जशी स्वयंपाक करते तशी चवच येत नाही, तशी चव येत नाही. सासू जशी स्वयंपाक करते तशी चव येत नाही, माझी आई जशी स्वयंपाक करते तशी भाजीला चव येत नाही. कुठले कुठले मसाले वापरते मी. बरं का. त्यांना अनुभव होता, अनुभवाने त्या महान होत्या, अनुभवाने श्रेष्ठ होत्या. अशा प्रकारे आचार्याचं काम सुद्धा आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं. या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या मुलांवर प्रेम सर्वच करतात. खाऊ जर आणला ना, तर गुपचूप गुपचूप त्या आपल्या पोरांना कसं द्यायचं हे ज्ञान सगळ्यांनाच असतंय. पण जर आईच्या हातात काही असेल तर ते दुसऱ्याचं म्हणजे आपली मुलं असतील त्यांचं तर आहेच आहे, पण शेजाऱ्यांची पण, नुसती शेजाऱ्यांचीच नाही तर या ठिकाणी भाडोत्री जे आहेत त्यांच्या सुद्धा मुलांना जे काही असेल ते खाऊ, त्यांना जे काही अन्न पाणी देण्याचं काम आईसाहेबांनी या ठिकाणी केलं. खरं पुण्याचं काम आईसाहेबांनी या ठिकाणी केलं. पुण्याचं काम आईसाहेबांनी या ठिकाणी केलं. आणि हेच पुण्यकर्म करण्यासाठी मौली आपल्याला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, हा मनुष्य देह दिलेला आहे. जमेल त्या वेळेला, जमेल त्या पद्धतीने आपला संसार सांभाळता सांभाळता, काबाड कष्ट करता करता, मेहनत करता करता, बरं का, या सगळ्या प्रकारच्या क्रिया करता करता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवपूजा करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. तीर्थक्षेत्री जाण्याचं काम, अगदी तीर्थक्षेत्री जाऊन देवाचं दर्शन घेण्याचं काम आईसाहेबांनी केलं. आणि परमार्थ घडावा, भक्ती घडावी, एक देवपूजा घडावी म्हणून उपवास करण्याचं कामही आईसाहेबांनी केलं. म्हणजे परमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी जेवढं जमेल तेवढं, जे जमेल ते काम करण्याचं कार्य आईसाहेबांनी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं 4/12/2015 रोजी ह्या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं, बाबा गेले. आणि त्याच्यानंतर सुद्धा आईसाहेबांनी या ठिकाणी एक 10-12 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे पतीच्या मरणोत्तर, पती गेल्यानंतरही आपल्या मुलांचं सांभाळ करण्याचं काम केलं, आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं, आपल्या नातवंडांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असताना या ठिकाणी आईसाहेबांनी आपल्या वयाच्या 75व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. अल्पशा आजाराने आईसाहेबांचं निधन झालं. विशेष म्हणजे ही सगळी माहिती आईसाहेबांच्या नातवंडाने मला दिली, नातवाने दिली. बरं का. म्हणजे आपल्या आजीने काय स्ट्रगल केलंय, आपल्या आजीने कशा प्रकारे दिवस काढले, आपल्या आजीने किती मेहनत घेतली, कष्ट केले, आपल्या आजीने कशा प्रकारे घाम गाळला. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं कार्य करत असताना या ठिकाणी आपल्या वडिलांना सांभाळलं, आत्याला सांभाळली. आता मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं आईसाहेबांनी. बरे काबाड कष्ट केलं, मेहनत केली. आमची रंजनाताई असेल, त्याचप्रमाणे पुष्पाताई, का पुष्पाताई असतील, म्हणजे आईसाहेबांच्या ज्या मुली आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचं काम केलं. आणि त्या हरिभक्त परायण आहेत, माळकरी आहेत मुली. बरं, माळकरी असून सुद्धा आता ताईसाहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर चांगल्या प्रकारे भजन मंडळ आहे त्यांचं.
देवाचं स्तवन करण्याचं काम करतात, देवाचं भजन करण्याचं काम करतात. आणि म्हणून हे तुमच्याकडे जी चांगली कर्म आहेत ना, चांगले विचार आहेत ना, हे आपल्या आई वडिलांनी दिलेले चांगले विचारांची श्रीमंती आहे, ते चांगले संस्कार आहेत आणि खऱ्या अर्थानं ते चांगलं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेबांनी जेवढं काही चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न केला, चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. आणि भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. यांच्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलं तर खूप दुःख होतं, खूप कष्ट होते, खूप दुःख होतं. चारही बाजूने दुःखाचे डोंगरच दिसत होते, चारही बाजूने दुःखाचे डोंगरच दिसत होते. कारण बघा, मातीच्या चुली घालण्याचं काम केलं, बनवण्याचं काम केलं, त्याच्यानंतर शेंगा विकायचं काम केलं, काकड्या विकायचं काम केलं, आपल्या शेतामध्ये काम करून दुसऱ्याच्या शेतात काम करायचं काम केलं, त्या ठिकाणी मजुरी करायचं काम केलं, भांडी कुंडी करायचं काम केलं. जे काम वाट्याला येईल ते काम आईसाहेबांनी केलं. पण ते करत असताना सुद्धा जे संसारिक सुख पाहिजे, जो संसारामध्ये आनंद पाहिजे, तो आनंद सुद्धा काही वेळेला अनुभवायला मिळाला नाही. अर्थात चारही बाजूने दुःखाचे डोंगर असताना सुद्धा आईसाहेब शेवटच्या श्वासापर्यंत जगल्या. कुठल्याही प्रकारचा वाईट विचार केला नाही, कुठल्याही प्रकारच्या वाईट विचाराने आईसाहेबांना स्पर्श केला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज त्यांचं जीवन सफल झालं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं, त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण जी पुण्यकर्म करायची ती पुण्यकर्म आईसाहेबांनी केलं. जेवढं चांगलं जगता येईल, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला. भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. गरीब गरजू लोकांना सहकार्य करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. आपल्या मुलांवर जेवढं प्रेम केलं तेवढंच शेजाऱ्यांच्या मुलांवर प्रेम केलं, येणाऱ्या जाण्यावर प्रेम केलं, तेवढा जीव त्यांना लावला. आणि ते पुण्यकर्म आईसाहेबांनी आयुष्यामध्ये केल्यामुळे आईसाहेबांचा मरणोत्तरचा प्रवास अतिशय सुंदर, अतिशय व्यवस्थितरित्या होईल. त्यांच्या गाठीला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुण्याचा गाठोडा, जे काही पुण्यकर्म केले असतील तो पुण्याचा गाठोडा आईसाहेब या ठिकाणी घेऊन त्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये प्रवास करतील, यात संशय नाही. जाणं तर प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे बरं का. एकदा आपल्या घरातून एखादा माणूस निघून गेला ना की मग त्याचा जीवात्मा यमदूत उत्तर कार्यांच्या पर्यंत आपल्या दरवाजात आणून ठेवतात बरं का. आपण उत्तर कार्य जोपर्यंत करत नाही ना, उत्तर कार्य अंत्येष्टी विधी जोपर्यंत आपण करत नाही बरं का माऊली, तोपर्यंत ते यमदूत आपल्या दरवाजामध्ये त्या जीवात्म्याला आणून ठेवतात. आणि म्हणून मग ही कर्म आम्ही का करायचं आहे. आज दशक्रिया विधी असेल, 11व्या असतील, पिंडदान असेल, पिंडदान अतिशय म्हणजे त्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने केलं. त्याचप्रमाणे ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, हे सगळं आमच्याकडून झाल्यानंतर मग आज उत्तर कार्य झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे बरं का माऊली. ह्या मुलांसाठी खूप काही केलंय आईसाहेबांनी, खूप काही केलंय. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं ज्याला म्हणतात, काहीही नसताना खूप काही करणं याला म्हणतात बरं का. शून्यातून विश्व निर्माण करणं, अशा प्रकारे आईसाहेबांनी अतिशय मेहनत, काबाड कष्ट करून या ठिकाणी आमचे प्रमोद दादा असतील, आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, त्याचप्रमाणे संदीप दादा असतील, आमच्या रंजनाताई असतील, आमच्या पुष्पाताई असतील, आदी करून संपूर्ण हा मडवी परिवार असेल, आईसाहेबांच्या सुना असतील, नातवंड असतील, सर्वांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं आयुष्य जगले आईसाहेब. आणि वयाच्या 75व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला बरं का. जाणं प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे. पण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर पुण्याचं गाठोडं आम्हाला घेऊन जायचं आहे बरं का. आता पुण्याचं गाठोडं न्यायचं की पापाचं गाठोडं न्यायचं हे कोणावर अवलंबून आहे बरं. आपल्या स्वतःवर अवलंबून आहे बरं का माऊली, आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. पुण्याचं गाठोडं न्यायचं की पापाचं गाठोडं न्यायचं हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. आणि ते नेता आलं पाहिजे, ती क्रिया करता आली पाहिजे, ते कर्म करता आले पाहिजे, ती कर्म आमच्याकडून घडली पाहिजे बरं का. कारण आम्ही काय करावं, कसं वागावं, कसं जगावं, ह्या जगण्या वागण्यावरच आमचं पुढचं भविष्य अवलंबून आहे, आमचं मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे.
वर्तमान कालावर भविष्य अवलंबून आहे. वर्तमान कालामध्ये आम्ही जी कर्म करतोय, जे काही कार्य करतोय ना, त्याच्यावर भविष्य अवलंबून आहे आमचं. त्याच्यावर भविष्य अवलंबून आहे माऊली, बरं का. आता कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर माणसाला ज्ञानाची गरज असते. ज्ञानाची गरज असते. प्रत्येक कार्य करत असताना ज्ञान पाहिजे. ज्ञानातून घडणारी जी कर्म आहेत, ज्ञानातून घडणारे जे जगणं वागणं आहे, ती कर्म म्हणजेच भक्ती, बरं का. ती कर्म म्हणजेच भक्ती. एखाद्या भुकेलेल्या माणसाला भुकेच्या वेळेला जेवायला देणं, याला देवपूजा म्हणतात, याला भक्ती म्हणतात. एखाद्या तहानलेल्या माणसाला तहानेच्या वेळेला त्याला पाणी उपलब्ध करून देणं, त्याची तहान भागवणं, बरं का, याला भक्ती म्हणतात आणि याला देवपूजा म्हणतात. मौली, पूर्वीच्या माणसांची एक म्हण होती. पूर्वीची माणसं पैशाने गरीब असतील, धनसंपत्तीने गरीब असतील, पण मनाने एवढी श्रीमंत होती ना, मनाने एवढी श्रीमंत होती की त्यांची एक म्हण होती, हातात असेल ते दुसऱ्याचं, तोंडात गेलं ते आपलं. बरोबर आहे की नाही आई? हातात असेल ते दुसऱ्याचं, तोंडात गेलं ते आपलं. म्हणजे जोपर्यंत हातात आहे ना, तोपर्यंत कोणाला तरी देता येतंय का, कोणाच्या तरी मुखाला लावता येतंय का, याचा विचार ते करायचे. आता एकदा काय घरात एखादा पदार्थ आणला, एखादी वस्तू आणली की ती लुकून चोरून खाणाऱ्या माणसांना, महिलांना त्याची किंमत काय कळणार आहे? काय किंमत कळणार आहे? आता मला उत्तर द्या माऊली, तुम्ही एखाद्या वेळेला एखादी वस्तू ज्या वेळेला लुकून चोरून खाता, तेव्हा तुम्हाला आनंद वाटतो का हो? आनंद वाटतो? असं म्हणतात की लपून चोरून खाणाऱ्याच्या अंगाला पण लागत नाही ते खाल्लेलं. अंगाला लागत नाही म्हणजे मन त्याचं तृप्त होत नाही, मन त्याचं तृप्त होत नाही, बरं का. ज्या वेळेला एखादी वस्तू, एखादा पदार्थ तुम्ही 4 जणांच्या मुखाला लावून खाताय ना, तो आनंद वेगळा असतो, तो आनंद वेगळा असतो. आणि ही पुण्यकर्म ह्या माणसांनी केली म्हणून मनाने श्रीमंत होती. ही पुण्यकर्म त्यांच्याकडून घडली म्हणून मनाने श्रीमंत होती. आपण प्रयत्न केला पाहिजे, ती कर्म आम्हाला करता येतात का, तो धर्म आम्हाला करता येतो का, तो धर्म आमच्याकडून घडतो का. धर्म त्यालाच म्हणतात. भुकेल्याची भूक जाणणं, तहानल्याची तहान जाणणं, गरीब गरजू माणसांना आम्हाला सहकार्य करता येतंय का, समाजाचं कार्य करता करता समाजाची सेवा आम्हाला करता येते का, बरं का. आमचा संसार प्रपंच आम्हाला साधता साधता परमार्थ करता येतो का, देव कार्य करता येते का, देवपूजा करता येते का. आणि यासाठीच आम्हाला नरदेह दिलेला आहे ना माऊली, मनुष्य देह दिलेला आहे ना भगवंताने, यासाठीच दिलेला आहे. फक्त आम्ही त्याचा विचार केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. सर्वच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत, पण जी देवाच्या चरणी जातात ना, बरं का माऊली, जी फुलं देवाच्या चरणी जातात ना, त्यांना पायाखाली घेतली जात नाहीत, तुडवली जातात पायाखाली. अहो, चुकून जरी एखादं फुल खाली पडलं तरी त्याला पडलेल्या फुलाला जवळ करून त्याच्याही पाया पडलं जातंय, दर्शन घेतलं जातंय. आणि ते फुल व्यवस्थितरित्या निर्माल्य म्हणून त्याची व्यवस्था केली जाते, निर्माल्य म्हणून व्यवस्था केली जाते. जर देवाच्या चरणी वाहिलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही, ऐकताय का, देवाच्या चरणी वाहिलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही, तर आम्ही हा देह जर देवाच्या चरणी वाहिला तर या देहाला पुनर्जन्म असेल. फक्त वाहिला पाहिजे ना, वाहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. आमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आवडीने करायच्या आहेत, तर काही गोष्टी सवडीने करायच्या आहेत, बरं का माऊली. काही गोष्टी आवडीने करायच्या तर काही गोष्टी सवडीने करायच्या. आम्ही आवडीने काय करतोय आणि सवडीने काय करतोय? संसार आवडीने करतोय की सवडीने करतोय माऊली? आवडीने करतोय. आणि परमार्थ जो आवडीने करायचा आहे तो सवडीने करतोय. वेळ मिळाला तर आम्ही नामस्मरण करतो, वेळ मिळाला तर आम्ही ग्रंथ वाचन करतो, आठवण राहिली तर उपवास, नाही राहिली खाल्लं झालं गेला उपवास. देवाला तीर्थाला वेळ मिळाली तर आम्ही जातो, म्हणजे सवडीने आम्ही करतो परमार्थ. आणि संसार मात्र आवडीने करतो. किती आवडीने करतो मला माहिती नाही. तुम्ही वर्षभरामध्ये जो काही परमार्थ करायचा, जे काही
पूजा करायची, जी काही देवपूजा करायची, जो काही धर्म करायचा तो केला की नाही केला हे आपल्याला माहिती नाही, बरं का. पण आता मात्र सगळ्या महिलांची लगबग चालू झाली असेल बघा, सगळ्या महिलांची लगबग चालू झाली असेल. कारण मागच्या वर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली होती. ज्या महिला मे महिन्याच्या भरोशावर राहिल्या ना पापड मिरगुटी करायला, त्यांची फसगत झाली, बरं का. आता सगळ्या महिलांची धावपळ चालू असेल की नाही. संसारातलं काम आम्ही वेळेवर करतो सगळं काही, आणि वेळेवरच झालं पाहिजे, कारण आम्हाला माहितीये जर वेळेवर झालं नाही तर आमची फसगत होते, बरं का. तसं आयुष्यामध्ये आम्हाला जे आवडीने परमार्थ करायचा आहे ना, भक्ती करायची आहे ना, देवपूजा करायची आहे ना, ती आम्ही आवडीनेच केली पाहिजे आणि वेळेवरच केली पाहिजे, कारण पुढची वेळ आमची असेलच याची गॅरंटी नाही. फुलं सगळीच आहेत, पण सगळीच फुलं देवाच्या चरणी जात नाहीत. मौली पंची फुलं देवाच्या चरणी जातात, त्यांची निर्माल्य म्हणून व्यवस्था केली जाते. जर देवाच्या चरणी गेलेल्या वाहिलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही तर ऐका ना दादा, आम्ही जर